रात्रीच्या जेवणात काय बनवावं हा सर्व गृहिणींना पडलेला एक खूप मोठा गहन प्रश्न आहे. काहीतरी चटपटीत खायची इच्छा तर होत असते, पण काय बनवावं हे काही कळत नाही. अशा वेळेस बनवा कुकरमध्ये झटपट तयार होणारा व्हेज मसाला पुलाव. नमस्कार, टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या रेसिपीसाठी साहित्य थोडं जास्त लागतं, पण काळजी करू नका. याची जी चव आहे ती म्हणजे आहा स्वर्गसुख. तुम्ही नक्की ट्राय करा. चला आता आपण अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता आपल्याला फोडणी करायची आहे, तर त्यासाठी मी इथे कुकरमध्येच 1 चमचा तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरीची फोडणी करायची. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे. जिरे देखील छान तडतडू द्यायचे. त्यानंतर इथे 1 तमालपत्र मी घातलेलं आहे. त्यानंतर इथे 2 साध्या वेलच्या, 1 मसाल्याची वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 4 मिरे घातलेले आहेत. त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतला आहे, ज्याला असा छान मी उभा कापून घेतलेला आहे. त्याला आपण तेलामध्ये घालूयात आणि छान परतून घेऊयात. कांद्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं. साधारण 3 ते 4 मिनटं आपण कांद्याला छान परतून घेऊयात. तर आपला कांदा छान परतला गेला आहे, त्यामुळे इथे मी कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यांची अशी उभी मी पोटं फोडून घेतली आहेत. त्यानंतर इथे आपण 1 टमॅटो घालायचा आहे. टमॅटोसुद्धा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा अगदी 3 ते 4 मिनटं तेलावर परतून घ्यायचं. टमॅटोनंतर इथे मी 1 बटाटा घेतला आहे. त्याची सालं काढून घेतली आहेत आणि असे चौकोनी फोडी करून घेतल्यात. त्यांनासुद्धा आपण साधारण 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर इथे थोडेसे मटार घातलेत आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं लसणाच्या पेस्टशिवाय मजाच नाही. यालासुद्धा आपण छान 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर हिंग आणि हळद घालायचं. ह्या सगळ्याला छान तेलामध्ये आपण आता परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मसाले घालूयात. तर त्यासाठी इथे धणेपूड घेतलेली आहे, 2 चमचे पावभाजी मसाला घेतला आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. पावभाजी मसाला घातला असल्यामुळे तिखट जरा बेतानीच घाला, नाहीतर खूप जास्त तिखट व्हायची शक्यता असते. या सगळ्याला आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. छान बासमती तांदूळ आहे, त्यामुळे दिसायला देखील हा भात छान होतो. मस्तपैकी या तांदूळाला आपण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं? नेहमी पाण्याचं प्रमाण दुप्पट असावं. मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी इथे 3 वाटी पाणी घालणार आहे. त्यानंतर इथे चवीसाठी थोडे काजूचे तुकडे आणि मस्तपैकी 1 अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. त्यानंतर इथे मस्त कोथिंबीर घालायची. या सगळ्याला मिक्स करून घेऊयात. आत्ताच इतका छान वास सुटला आहे की काय सांगू. आणि मस्तपैकी छान थोडंसं तूप घालूयात आणि याच्यामध्ये आपण चिमूटभर साखर देखील घालूयात. साखर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल. आता कुकरच्या आपण मस्त 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, प्रेशर गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी चमचमीत असा झटपट तयार होणारा मसाले भात मसाला पुलाव तयार आहे. गरमागरम आपण याला सर्व करायचं. यासोबत तुम्ही पापड वगैरे किंवा कोशिंबीर वगैरे सुद्धा घेऊ शकता. याला मस्त आपण खोबरं, कोथिंबीर, अजून थोडेसे काजू, मनुके घालून गरमागरम सर्व करा. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल याची मला खात्री आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.
खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.